स्टार्ट. हे आंदोलन छेडण्याचं कारण असं आहे की गेल्या 2 वर्षापासून आम्ही या पेसा क्षेत्रामध्ये जेव्हा कोर्टात केस चालू होती त्यावेळेला शासनाने काढलं की पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नये म्हणून आम्ही सदर मुलांची जे गुणवत्तेनुसार पात्र ठरलेले आहेत त्यांची पदभरती करतोय. मग गेल्या 2 वर्षापासून दऱ्याखोऱ्यामध्ये दळणवळणाची कोणतीही सुविधा नसताना 8-8 महिने पगार नसताना आता मागच्याच वेळेला दिवाळीच्या पूर्वी पगार झालेला आहे. आता हा एप्रिल सुरू झालेला आहे. कोणताही 1 रुपयाही पगार 8-8 महिने नसताना आम्ही काम करतोय. तरीसुद्धा ज्ञान देण्याचं पवित्र कार्य हे अखंडितपणे चालू आहे. मग आम्ही त्या कालावधीत काम केलेलं आहे आणि ज्या ज्या शासनाच्या पात्रता परीक्षा आहेत ते सर्व आम्ही पात्र आहोत. मग आता शासन म्हणतंय की आता आमच्याकडे पदं नाहीत. बरोबर, मग भरलेले आहेत, आम्ही काम करतोय 465 लोक. मग तुमच्याकडे पदं नाहीत, मग आम्हाला भरलंच कसं? हा आम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क आहे की नाही? मग तुमच्याकडे पदं नाही तर भरले कसे? मग आम्ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढलेलं आहे, मग त्याचं काय? आणि ज्या वेळेला 5 सप्टेंबर 2025 शासनाने 11 महिन्याचे आम्हाला त्यावेळेला आदेश दिले होते. मग शासनाने 5 सप्टेंबर 2025ला परिपत्रक काढलं की या पेसा क्षेत्रामध्ये जे शिक्षक बांधव आहेत, 17 वर्गाची जी मुलं आहेत, मग त्यांना आता करायचं काय? मग 1 दिवसाचा तांत्रिक खंड दिला. मग तांत्रिक खंड दिल्यानंतर जेव्हा बैठकीत झाल्यानंतर 25 सप्टेंबर 2025ला एक परिपत्रक निघालं की ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल त्यावेळेला यांचा जो 1 दिवसाचा तांत्रिक खंड दिलेला आहे तो समापित केला जाईल. आणि त्यावेळेला आम्ही कार्यरत होतो. आम्ही सर्व जे आहेत 465 लोक कार्यरत आहोत. मग काम आम्ही केलेलं आहे, तांत्रिक खंड आम्हाला दिलेला आहे. मग साहजिकच जो सेवाखंड दिलेला तो समापित 25 सप्टेंबर 2025च्या याच्यानुसार आम्हाला लागू होतो. मग आमचा रास्त मागणी आहे की तो समापित करण्यात यावा आणि आम्ही कार्यरत आहोत. या 465 लोकांना सामावून घेण्यात यावं ही रास्त मागणी आहे. तरी सुद्धा एकीकडे शासन म्हणतंय की आमच्याकडे पदं नाहीत. मग भरले कुठं? आम्ही तर काम करतोय म्हणजे रिक्त आहेत ना पदं. आणि आता शासन गुणवत्तेवर बोट ठेवतं. मग त्या कालावधीत आम्ही काम केलेलं आहे. मग तुम्हीच आम्हाला सेवाखंड दिलेला आहे, मग त्या विचार करण्यात यावा. आणि राज्यपालाच्या अधिसूचनेनुसार 2015 ते 2026 गेली 11 वर्ष दरवर्षी 20% पदं खाली केली पाहिजेत पदभरतीसाठी. पण ती खाली केलीच नाहीत, परंतु त्या पदावर आमच्या मूळ प्रवर्गावर ते इतर प्रवर्गाचे पदं भरलेले आहेत. मग त्याच्यामध्ये पदं खाली होत नाहीत. याला आमचा काही दोष नाही, प्रशासनाने असं केलेलं आहे. तर गेल्या 11 वर्षात ती पदं खाली झाली पाहिजे होती, ती कोणत्याही पद्धतीची पदं खाली झालेली नाहीत, म्हणून आमच्यावर अन्याय होतो. मग आमच्या प्रमुख मागण्या काय आहेत की पेसा क्षेत्रात कार्यरत जे कर्मचारी शिक्षक कर्मचारी आहेत त्यांना तात्काळ कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी आणि पेसा क्षेत्रात कार्यरत बिगर आदिवासी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ प्रवर्गावर दर्शवून सदर पदे भरतीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी. म्हणजे गेल्या 11 वर्षाची जी पेंडिंग बाकी आहेत, 20 वर्षाची पदं खाली केलेली नाहीत, ती करून आम्हाला ती पदभरतीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी. आणि ह्या 465 लोक जे शिक्षक सर्वर्गाचे आहेत त्यांना कायमस्वरूपी तात्काळ नियुक्ती देण्यात यावी हीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे आणि ती प्रशासनाने ऐकावी ही आमची न्याय मागणी आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय जोहार.